नमस्कार मित्रांनो, ॲग्रीस्टॅकवरती CSC फार्मरचे आपण जे आहे लॉग इनमध्ये आहोत आणि इथे जे आहे आपण आधार कार्ड टाकल्यावरती ऑलरेडी व्हेरीफाईड म्हणून दाखवत आहे। तर मी तुम्हाला इथे सॅम्पल दाखवतो कसं एरर येतं ते। आता मी कस्टमरचं आधार क्रमांक टाकलेला आहे तर असा मेसेज येतो, फार्मर डिटेल असोसिएटेड विथ द इन्सर्टेड आधार आर पार्शियली फिल्ड अँड सेव्ड ॲज ड्राफ्ट. You can continue editing the form and submit it when you are ready. म्हणजे यांनी जो आधी फॉर्म अर्धवट असा भरलेला आहे आणि ड्राफ्टमध्ये सेव्ह केलेला असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु फार्मर म्हणत आहे की मी फॉर्म भरलाच नाही आत्तापर्यंत। तर याच्यामध्ये आपण कंटिन्यू एडिटिंग जर केलं किंवा रिसेट केलं तर रिसेट पण होत नाही। इथे बघा आधार नंबर व्हेरीफाईड दाखवतं, इथे मोबाईल नंबर प्रेझेंट नाही आहे तरी व्हेरीफाईड दाखवतं। इथे तुम्ही जाल समोर तिथे जेंडर गायब आहे, जेंडर परचा ऑप्शनच दाखवत नाही आहे। त्याच्यानंतर समोर इथे आला आपण तर इथे तुम्ही बघू शकता बाकीची डिटेल्स याच्यामध्ये दिसत आहे, परंतु पूर्ण भरल्यानंतर मग जेंडर वगैरे नाही आणि इथे विलेज जो आहे तालुका पण नाही आहे, इथे तालुका पण येत नाही याचा। त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे आणि हा फॉर्म काही सबमिट होत नाही आहे। त्याच्यामुळे सध्या तरी यातलं काही सोल्युशन मिळालेलं नाही आहे, परंतु जर आधार कार्ड अपडेट करून बघितलं तर सोल्युशन आपल्याला मिळते की नाही हे सुद्धा ठाऊक नाही आहे। त्यामुळे जर कोणाला याचं सोल्युशन माहीत असेल नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सध्या तरी याच्यावरती जे आहे सोल्युशन आलेलं नाही, लवकरच याच्यावरती सोल्युशन येईल। फॉर्मचं एडिटचं ऑप्शनसुद्धा आलेलं नाही आहे, लवकरच त्याची येण्याची शक्यता आहे। तरी मित्रांनो सध्या तरी आपल्याला जे आहे कस्टमरला आपण हमखास सांगू शकत नाही की प्रॉब्लेम कशामुळे आहे जोपर्यंत आपल्याला सोल्युशन मिळत नाही, परंतु आधारचा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो। इथे आधार नंबर टाकल्यावर व्हेरीफाईड वगैरे दाखवत आहे, परंतु कस्टमर म्हणत आहे की मी आधी भरलाच नाही आहे फॉर्म। मग हे कसं आता इथे रिसेट केला आपण, याला फॉर्म विल बी रिसेट यस केलं, परत आपण जर टाकलं तर परत तो रिसेट करायला म्हणतो, फॉर्मसुद्धा रिसेट होत नाही। तर हा प्रॉब्लेम जो आहे पोर्टलवरती सध्या सुरू आहे, त्याच्यामुळे पोर्टलचा हा प्रॉब्लेम आहे। ते तोच आपण आधार नंबर परत टाकला तर बघा इथे परत तो म्हणतो तुम्हाला असं ॲज इट इज रिसेट करावा, या फॉर्मला ऑलरेडी फिल्ड आहे, म्हणजे तो क्लिअर पण करत नाही आहे फॉर्मला। त्याच्यामुळे इथे खूप प्रॉब्लेम होत आहे। तरीही हा जो आहे प्रॉब्लेम लवकरात लवकर निघाला पाहिजे, म्हणून या व्हिडिओला शेअर करा, सर्वांपर्यंत पोचवा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे। तरीही धन्यवाद।